मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 19 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करा. 19 नंबरच्या सेशनला जा. ऑफिस स्किलला क्लिक करा. त्यामध्ये इन्सर्ट टॅबच्या खाली नॉलेज चेक पहिलं त्यावरती क्लिक करा. स्टार्ट बटनावर क्लिक करा. 5 प्रश्न. शेप स्टाईल अप्लाय करण्याकरता आपण रिकामी जागा ग्रुपवर क्लिक करणं गरजेचं आहे. शेप स्टाईलच्या ग्रुपवर क्लिक करणं गरजेचं आहे. एक्सेल वर्कबुक मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप आपल्याला सांगायच्या आहे. तर इन्सर्ट टॅब, इलेक्ट्रिशियनचा ग्रुप, पिक्चर, सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक इन्सर्टला क्लिक केलं की वर्कबुक मध्ये पिक्चर येतो. आपल्याला माहिती आहे. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज लोगो ऍड करण्याकरता योग्य स्टेप्स आपल्याला ओळखायचे आहे. तर आपल्याला इन्सर्ट आणि पिक्चरला क्लिक करायचं आहे. रिकामी जागा टॅब, रिकामी जागा ग्रुपमधून आपण सीट रोज इन्सर्ट करू शकतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी ऑप्शन ए निवडायचा आहे. होम आणि सेल्स मध्ये जायचं आहे. एक्सेलचं एक्सटेन्शन काय आहे? जसं वर्डचं एक्सटेन्शन DOCX आहे, PPTX पॉवर पॉईंटचं आहे, तसं एक्सेलचं XLX आहे. असं 3 नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याचबरोबरीत आपण MS एक्सेलचे ऑनलाईन डेटा फीचर्स मधलं नॉलेज चेक घेतोय. 2 नंबरचं नॉलेज चेक 2 प्रश्नासाठी. एक्सेल मधील ऑनलाईन डेटा टूल आपल्याला रिकामी जागा मदत करतं. तर आपल्याला डेटा त्वरित ऑनलाईन करण्यासाठी मदत करतं. यात एक्सेलचे कोणते फीचर्स दिसून येतं? तर ऑटोमॅटिक व्हिज्युअलायझेशन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने 2 प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले. परत आपण जातो या ठिकाणी गुगल डॉकच्या नॉलेज चेक वरती. 3 नंबरचं नॉलेज चेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग ही सुविधा युजर्सना कोणती गोष्ट सहजपणे करायला मदत करते. तर या ठिकाणी आपल्याला बोलून साध्या फॉर्मॅटिंग कमांडसह मजकूर टाईप करता येतात. जर गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग स्पीच चुकीच्या प्रकारे रेकग्नाइज करत असेल तर कोणतीही टेक्नॉलॉजी व्यवस्थित काम करत नसली पाहिजे. तर समजा या ठिकाणी आपल्याला मशीन लर्निंग व्यवस्थित काम करत नाही असा त्याचा सरळ अर्थ आपल्याला काढता येईल. सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय. 2 प्रश्न आहे सिम्युलेशनचे. अगदी सोपे सोपे प्रश्न आहे. शब्दापेक्षा आयकॉन मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता. त्यासाठी D5 हा सेल सिलेक्ट करा. कम्युनिकेशनला आयकॉनला इन्सर्ट करा. पहिले तुम्हाला इन्सर्टला जायचंय. D5 सिलेक्ट करायचा पहिले. D5 ला निवडायचंय तुम्हाला. इन्सर्टला जायचंय. आयकॉनला क्लिक करायचंय. कम्युनिकेशनला क्लिक करायचंय. तर कम्युनिकेशनला क्लिक करा. पहिला आयकॉन निवडा. इन्सर्ट बटनावर क्लिक करा. प्रश्न सॉल्व्ह आहे. पुढच्या 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय. तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता C5 सेल सिलेक्ट करा. कंपनीचा लोगो इन्सर्ट करा. परत C5 सेल सिलेक्ट करायचा आहे. इन्सर्टला जायचंय. पिक्चरला क्लिक करायचंय. पिक्चर निवडायचा आहे. इन्सर्ट बटनावर क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आपण सिम्युलेशन 19 नंबरचं सेशनचं पूर्ण केलंय. इंड एक्झाम बटनावर क्लिक करतोय आपण. सेलपाथ लर्निंगला आपल्याला जायचंय. सेलपाथला गेल्याच्या नंतर आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्नाची यादी दिसेल. स्टार्ट बटनावरती क्लिक करूया. पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये स्पार्क लाईन्स काय आहेत? तर डेटा व्हिज्युअल्स रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजे 3 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये क्विक अनालिसिस फीचर्स काय काम करतं? तर या ठिकाणी क्विक डेटा अनालिसिस फीचर्स 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. नेक्स्ट करायचं आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये 3D मॅप्स फीचर्स काय? 3D मॅप्स फीचर्स त्यामध्ये असतं. तर जो जिओग्राफिकल डेटाचं इंटरॅक्टिव्ह 3D मॅप्स मध्ये ट्रान्सफर करणे. खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला MS एक्सेल मध्ये तुमच्या सीटवरील टेबल मधील डेटा फॉर्मॅट करण्याची अनुमती त्या ठिकाणी देते? तर आपल्याला ह्या ठिकाणी ये पर्याय निवडायचा आहे. आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे तो C पर्याय निवडायचा आहे. शेवटच्या 5व्या प्रश्नाकडे आपण जातोय. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये टेक्स्ट बॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय? तर आपल्याला ह्या ठिकाणी ये पर्याय निवडायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. एक्झाम आपण एंड करतोय. गाईड टू इट युअर सेल्फला आपण जातोय. स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. पहिला प्रश्न, दाखवण्यात आलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये ओल शेप इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ग्रुपला गेल्यावर ओलचा शेप घेता येईल? तो आपल्याला घेता आला पाहिजे. त्यासाठीचा हा प्रश्न आहे. पहिले इन्सर्टला जायचंय तुम्हाला. शेपला क्लिक करायचंय. ओल शेप असा प्लेस होल्डर करून घ्यायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे. नंबर 2, फिल्टर ग्रुप मधील सायलेन्सर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल सीट मध्ये नंतर सीट इन्सर्ट टॅबवर जायचंय आणि सायलेन्सर ऑप्शन वापरायचा आहे. पहिले इन्सर्टला जायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला सायलेन्सर दिसतंय. तिथं क्लिक करायचंय. फोटो निवडायचा आहे आणि ओके बटनावर क्लिक करायचं. एवढं काम तुम्हाला करायचं आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नंबर 3,
नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेलच्या फाईलमध्ये इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर तुमच्या सीटमध्ये नवीन टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्यामध्ये जानेवारी नावाचा शब्द टाईप करायचा आहे. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, जानेवारी शब्द टाईप करायचा आहे, बाजूला क्लिक, उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुमच्या सीटमध्ये बायोनिमल थेरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेलमध्ये फाईल मधील इन्सर्ट टॅबवर जा, सिम्बॉल ग्रुपवर क्लिक करा आणि इक्वेशन सिलेक्ट करा. ते इन्सर्ट करण्यासाठी बायोनिमल थेरम इक्वेशन सिलेक्ट करा. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे. तुम्हाला फक्त इन्सर्टला जायचं आहे. इन्सर्टला गेल्यावर तुम्हाला इक्वेशन्सला यायचं आहे आणि यामध्ये बायोनिमल थेरम दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं. बस एवढं काम करायचं आहे. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या एक्सेलच्या वर्कबुक मधील पायवेट टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करा. इन्सर्ट टॅबवर जा. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे. पहिले इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी पायवेट टेबल दिसतंय, यावरती क्लिक करायचंय. डेटाची रेंज अशी सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला परत या टेबलला जाऊन क्लिक करायचंय, ओके करायचंय. बाजूला क्लिक जर करून सबमिट केलं तर उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीनं गाईड डू इट युअर सेल्फ आपण 19 नंबरच्या सेशनचं सॉल्व्ह केलं. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय, स्टार्ट करतोय. पहिला प्रश्न आहे, शाळेनं अटेंडन्स असाइनमेंट ट्रॅक करण्यासाठी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू इच्छितो, कोणता OS त्या ठिकाणी टाळावा? सी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ऋतुजाला स्वतःचा OS तयार करायचा आहे, तिने काय निवडावं? इथं सुद्धा आपल्याला सी पर्यायच निवडायचा आहे. शाळेसाठी लिनक्स बेस्ड OS तयार करायचे आहे, मुख्य फायदा कोणता आहे? इथं सुद्धा आपल्याला सीच पर्याय निवडायचा आहे. रिसर्च लॅबसाठी सुरक्षित OS तयार करायचा आहे, कोणता सिस्टम आधी अभ्यासावा? इथं आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे. टीनाला नवीन ऍपल लॅपटॉपसाठी OS हवा आहे, आयफोन वापरते, कोणते OS घ्यावे? इथं मॅक OS म्हणजे आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे. देव लॅपटॉपवर अँड्रॉइड ऍप्स इन्स्टॉल करू इच्छितो, कोणते विंडोज व्हर्जन्स? त्या ठिकाणी आपल्याला तर इथं सुद्धा आपल्याला विंडोज 11 सी पर्याय निवडायचा आहे. राहुल मॅक OS आणि आयपॅड दुसऱ्या स्क्रीन सारखा वापरायचा आहे, कोणते व्हर्जन त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे? मॅक OS मॉन्टेसरी या ठिकाणी आपल्याला बी नंबरचा पर्याय वापरायचा आहे. सॉरी, मॅक OS कॅन्टिलिना तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. त्याचबरोबरीत शेया रात्री मॅक OS मध्ये डार्क मोडला होते, कोणत्या व्हर्जन मध्ये यात आलेले? तर तुम्हाला मॅक OS मोजावे या व्हर्जन मध्ये ते आलेले. वरूनचा लॅपटॉप स्लो आणि रॅम कमी आहे, कोणते OS त्या ठिकाणी वापरावे? तर लाईट लिनक्स त्यांनी वापरावं. शाळेचा IT स्थिर सुरक्षित सिस्टम तयार करते, कोणते OS योग्य आहे? तर युनिक्स ही योग्य आहे. त्या ठिकाणी आपल्याला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण 19 नंबरचं सेशन समजून घेतले. परत पुन्हा भेटू आपण 20 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो मच.